श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण धनकवडीचे शंकर महाराज यांच्या प्रकट दिनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 म्हणजे 24 एप्रिल 1947 सोमवारी आहे. जन्म व पूर्व इतिहास. त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, आम्ही कैलासाहून आलो, नावही शंकर. ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कोणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. पोटी मूलबाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला, रानात जा, तुला बाळ मिळेल, ते घेऊन ये. ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा 2 वर्षांचा बाळ मिळाला. शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले. शंकर हा माता पितांजवळ काही वर्ष राहिला. नंतर या बाळाने माता पितांनाच आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही, ते अनेक नावांनी वावरत. शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या, कुंवर स्वामी, गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच, आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. नाव जसे एक नाही तसेच त्यांचे रूपही. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघेवर करून बसण्याची पद्धती होती. हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी. ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची. सांगितली एवढी स्थाने असतील असे नाही. म्हणजे शंकर महाराजांचे नाम, रूप, स्थान सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते, म्हणूनच शंकर होते. सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांचे मंदिर काशीमध्ये आहे. तिथे बाबांना खिचडी बाबा म्हणतात. श्री शंकर महाराज योगीराज होते. यांचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वतः मात्र नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. परंतु त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत न कळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना सिद्धी हवी असते, ती प्रसिद्धीसाठी. त्याने नावलौकिक वाढतो, धनदौलत मिळते, शिष्य परिवार वाढतो. म्हणून श्री शंकर महाराज म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नये. त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी धनदौलत, नावलौकिक वा शिष्य परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत. हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानित. ते विद्वान त्यांची योग्यता जाणून होते. ते म्हणत, मला जाती धर्म काही नाही. ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावनेने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? अरे, तू नमाज पडत नाहीस, नमाज पडत जा, तुझी अडचण दूर होईल. ते काय शिकले होते कोणास ठाऊक. परंतु काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी इंग्रजीतून उत्तरे दिली. त्यांना इंग्रजी ज्ञान कसे कुठे झाले कोणास ठाऊक. पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते. त्यावेळी आप्पा बळवंत हा केवळ 12 वर्षांचा होता. सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता, म्हणून त्या चौकाचे नाव आप्पा बळवंत चौक. मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या. ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचने करीत. ताईसाहेब मेहेंदळ्यांची प्रवचने ऐकायला काही वेळा शंकर महाराजही येत. मेहेंदळे पतिपत्नींची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती. श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण. श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे. ते म्हणत, अरे, आचरण महत्त्वाचे. ग्रंथाचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा. ते म्हणत, भावनेने भिजलेले असेल तेच भजन. त्यांनी अनेकांना सांगितले, माता पित्यांची सेवा करा, कुलदेवतेची आराधना करा, यापेक्षा अधिक काही नको. अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित. आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले.
ते हरणाचे पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाला, कशाला मारतोस रे ह्याला? काय बिघडवले ह्याने तुझे? काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्याची प्रथम स्पर्श दीक्षा. महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजेच अक्कलकोट स्वामी महाराज. तुम्हाला ही शंकर महाराजांची सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.